नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्नांसोबत काही महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊनच जाईल, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, कारण सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला, रोमानियाच्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज या विद्यापीठाने डॉक्टर होनोरिस कॉसा ही जी काही सर्वोच्च मानद डॉक्टरेट पदवी आहे तर ती कोणास प्रदान केलेली आहे. दोन प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात. त्या अगोदर या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रोमानिया दौऱ्यावर आहेत. कोणत्या देशाच्या? तर रोमानिया दौऱ्यावर आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर यांना रोमानिया देशाच्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज या विद्यापीठाने डॉक्टर होनोरिस कॉसा ही सर्वोच्च मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान केलेली आहे. इथे विचारलं जाईल बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज हे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे रोमानिया या ठिकाणी. आणि याच रोमानियाच्या बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज विद्यापीठाने ही डॉक्टर होनोरिस कॉसा ही सर्वोच्च मानद पदवी ही द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती यांना दिलेली आहे. दिनांक आपण पाहिला तर 24 जुलै 2026 रोजी. ठिकाण आहे बुखारेस्ट, रोमानिया. प्रदान करणारी संस्था बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज BUES. पदवीचं नाव काय आहे? डॉक्टर होनोरिस कॉसा असं या पदवीचं नाव आहे. कोणास प्रदान करण्यात आली? तर द्रौपदी मुर्मू यांना ती प्रदान करण्यात आलेली आहे. दुसरा प्रश्न पाहूया. याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? आतापर्यंत वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप आपल्या कोणत्याही भारतीयांनी जिंकली नव्हती. फायनलपर्यंत पोहोचले होते, परंतु फायनल ही जिंकली नव्हती. परंतु आता अशी एक खेळाडू आहे जिने बघा ही वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे, जिचं नाव आहे पर्याय अनाहत सिंग. अनाहत सिंग यांनी बघा वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 ही अलीकडेच जिंकलेली आहे आणि असं करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे. मागील 4-5 दिवस रोज नवीन पहिले भारतीय प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ देखील आपण कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये भारतातील पहिले सर्व आपण कव्हर करणार आहोत. आता ही जी काही आवृत्ती होती वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपची, किती होती? तर ती 44वी आवृत्ती होती. आयोजन नियाग्रा ऑन द लेक, ऑन्टारियो, कॅनडा. नियाग्रा ऑन द लेक, ऑन्टारियो, कॅनडा या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं या 44व्या आवृत्तीचं, ज्यामध्ये वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे अनाहत सिंग. लक्षात ठेवायचं आहे, अनाहत सिंग. अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला? तर इजिप्तच्या रुकैया सालेमचा पराभव केलेला आहे. पराभव देखील विचारला जाऊ शकतो. उपविजेतेपद जर आपण पाहिलं तर ते रुकैया सालेमने पटकावलेलं आहे, ज्या इजिप्त देशाच्या आहेत. इजिप्त देशाच्या. अंतिम सामना जिंकत अनाहत सिंगने कोणते पदक पटकावले? सुवर्ण पदक पटकावलेले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताला प्रथमच वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपचं विजेतेपद हे प्राप्त झालेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं बघा की भारत फक्त आतापर्यंत फायनलमध्ये पोहोचला होता. आता ते फायनलमध्ये कोणत्या वर्षी पोहोचला होता? तर 2005 साली पोहोचला होता, जे जोशना चिनप्पा हे फायनलमध्ये पोहोचले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी उपविजेतेपद हे प्राप्त केलं होतं. तिसरा प्रश्न आहे, हा देखील महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपल्याला जागतिक वारसाबाबत एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जागतिक वारसा स्पेशल व्हिडिओ आपल्याला प्राप्त होऊन जाईल. प्रश्न पाहूया. सारनाथला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा प्राप्त झाला. हा एक प्रश्न झाला. आता प्राप्त झाल्यानंतर भारतातील कितवे वारसा स्थळ हे ठरलेले आहे? प्राप्त तर झाला, परंतु कितवे वारसा स्थळ ठरलेले आहे? तर बघा भारतातील 45वे वारसा स्थळ ठरलेले आहे सारनाथ. लक्षात ठेवायचं आहे, ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे.
कितवे ठरलेले? 45वे. एक्स्ट्रा माहिती पाहूया. याचं स्थान आपण पाहिलं तर सारनाथ, जिल्हा वाराणसी आणि राज्य आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या ठिकाणचं हे सारनाथ ज्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि यासोबत आता चार जागतिक वारसा स्थळे झालेले आहेत. कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. 4 कोणकोणती आहेत? एक ताजमहल, दुसरा आग्रा किल्ला, तिसरं फतेहपूर सिक्री आणि आता चौथं असणार आहे सारनाथ. अशी 4 जागतिक वारसा स्थळे उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत. आणि हे सारनाथ जर आपण पाहिलं तर पूर्वांचलमधील पहिलं आणि उत्तर प्रदेशमधील चौथं ठरलेलं आहे. ही माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. फक्त एक राहिली होती पूर्वांचल. तर पूर्वांचलमधलं हे पहिलं असणार आहे. काही असे महत्त्वाचे पॉईंट्स असतात बघा जे आपण कव्हर करत असतो, ते PDF मध्ये कधी कधी भेटत नाही. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा असतो. 4 पाहिले: ताजमहल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री आणि सारनाथ. त्यानंतर भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ जर आपण पाहिलं तर ते सारनाथ असणार आहे. 1998 साली तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो. 25 जुलै 2026 रोजी दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 48व्या बैठकीत सारनाथचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश हा करण्यात आला. कोठे झालेल्या बैठकीत? तर दक्षिण कोरियातील बुसान. ही बैठक विचारली जाऊ शकते. 48वी युनेस्को जागतिक वारसा समिती बैठक हिचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. 44वे जागतिक वारसा स्थळ जर आपण पाहिले तर छत्रपती शिवरायांची 12 किल्ले आहेत बघा, तर त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा प्राप्त झाला होता. त्यामध्ये 11 ही आपल्या महाराष्ट्रातील होती आणि एक जे होतं तर ते तमिळनाडू राज्यातील जिंजी किल्ला ज्याला आपण म्हणतो तर ते होतं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता महत्व काय आहे सारनाथचं महत्व ते या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. तर ज्ञान मिळाल्यानंतर गौतम बुद्धाने आपले पहिले प्रवचन जर आपण पाहिलं, धर्मचक्र प्रवर्तन ज्याला आपण म्हणतो, तर याच ठिकाणी आपल्या 5 शिष्यांना त्यांनी दिलं होतं. जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्यांना, तर गौतम बुद्धांना, तर त्यांनी पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन ज्याला म्हटलं जातं, तर याच ठिकाणी आपल्या 5 शिष्यांना दिलं होतं त्यांनी. बौद्ध संघाची स्थापना जर आपण पाहिली तर ती देखील याच ठिकाणी झाली होती. बौद्ध धर्मातील 4 प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक जे आहे तर ते हे आहे. त्यानंतर अशोक स्तंभ, याबाबत थोडीशी माहिती पाहूया कारण यावर एक प्रश्न विचारला जातो. अशोक स्तंभ येथूनच भारताचे राष्ट्रीय प्रतीक जे आहे सिंह मुद्रा, तर ती घेण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे. याला प्राचीन नाव जर आपण पाहिलं तर ते जुन्या ग्रंथामध्ये या जागेला ऋषीपत्तन आणि मृगदाव असं म्हटलं जात होतं. कशामध्ये? तर जुन्या ग्रंथामध्ये याचं नाव जर आपण पाहिलं ऋषीपत्तन आणि मृगदाव असं त्या ठिकाणी होतं. चौथा प्रश्न हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. काल आपण पाहिला तर राजीनामाचा प्रश्न आणि आज आपण पाहत आहोत नियुक्तीचा प्रश्न. तर काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागेवर कोण नवीन नियुक्त झाले ते या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार हा कोणावर सोपवण्यात आला? तर त्या ठिकाणी प्रल्हाद जोशी यांची भारताच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यापदी अतिरिक्त नियुक्ती ही करण्यात आली. म्हणजे शिक्षण मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार जर आपण पाहिला तर तो प्रल्हाद जोशी यांच्यावर आता सोपवण्यात आलेला आहे. कारण धर्मेंद्र प्रधान यांनी जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन वगैरे होतं जंतर मंतरवरील, तर त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर आता प्रल्हाद जोशी हे अतिरिक्त शिक्षण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. नवीन पद त्यांना प्राप्त झालेलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचं जे त्यांचं अतिरिक्त पदभार असणार आहे. प्रल्हाद जोशी हे कर्नाटक राज्याशी संबंधित आहेत. त्यांचा मतदारसंघ विचारला जाऊ शकतो तर धारवाड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, पर्यायांमध्ये विचारले जातात. खालीलपैकी त्यांचा मतदारसंघ, त्यानंतर राज्य विचारलं जाऊ शकतो, त्यांचं सध्याचं पद विचारलं जाऊ शकतं पर्यायांमध्ये, आणि वरीलपैकी कोणते विधान चूक आहे किंवा वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे प्रश्न त्याने विचारले जातात. त्यासाठी हे महत्त्वाची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर पक्ष आपण पाहिलं तर BJP भारतीय जनता पक्ष या पक्षाशी ते संबंधित आहेत.
सध्याचे त्यांचे पद आपण पाहिले तर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केले आहे या अगोदर. आता कोणतं अधिक पद प्राप्त झालेलं आहे तर केंद्रीय शिक्षण मंत्र्याचं पद हे प्राप्त झालेलं आहे. 1992 ते 1994 या काळामध्ये कर्नाटकातील हुबळी येथील ईदगाह मैदान, कित्तूर राणी चेन्नम्मा मैदान ज्याला आपण म्हणतो, तर या ईदगाह मैदानावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठीचं जे काही आंदोलन झालं होतं तर ते आंदोलन यांनीच आयोजित केलं होतं. कोणी तर हे प्रल्हाद जोशी यांनी ते आंदोलन आयोजित केलं होतं. हा प्रश्न महत्त्वाचाही हा विचारला जाऊ शकतो. हुबळी येथील ईदगाह मैदानावर तिरंगा ध्वज फडकवण्यासाठीचं आंदोलन ज्याचं नेतृत्व हे प्रल्हाद जोशी यांनी केलं होतं. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिले बँक नेतृत्व असलेले क्वांटम फायनान्स हब हे कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर भारतातील पहिले बँक नेतृत्व असलेले क्वांटम फायनान्स हब जर आपण पाहिलं तर ते अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे किंवा स्थापन करण्यात येत आहे. ठिकाण आपण पाहिलं तर अमरावती क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेश या ठिकाणी ते विकसित करण्यात येत आहे. यामध्ये भागीदार आहेत, त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक PNB आणि आंध्र प्रदेश सरकार या दोघांची भागीदारी त्या ठिकाणी या दोघांमध्ये करार झालेला. यासाठी उद्दिष्ट काय आहे यामागचं तर बँकिंग क्षेत्रात क्वांटम कॉम्प्युटरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर वापर करणे. याचे फायदे काय आहेत तर फायबर सुरक्षा मजबूत करणे, आर्थिक फसवणूक शोधण्यासाठी प्रगत यंत्रणा तयार करणे आणि डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित करणे हे याचे फायदे आहेत. सहावा प्रश्न आहे, अलीकडेच 24 जुलै 2026 रोजी मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला असून ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर अलीकडेच 24 जुलै 2026 रोजी मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला. ते राष्ट्रपती होते परंतु कोणत्या देशाचे होते तर ते बांगलादेश, आपला शेजारी बांगलादेश या देशाचे ते राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, भारताला लागून सर्वाधिक कोणत्या देशाची बाउंड्री आहे? हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला, त्यासाठी हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर आपल्याला भरपूर जणांनी कमेंट करून सांगायचं आहे. बांगलादेशचे होते मोहम्मद शहाबुद्दीन ज्यांनी राजीनामा दिला आहे. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत तारिक रहमान. हंगामी अध्यक्ष म्हणून हाफिज उद्दीन अहमद, संसदेचे अध्यक्ष स्पीकर हे राष्ट्रपती म्हणून आता काम पाहणार आहेत. कोणाच्या जागेवर तर हे मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या जागेवर. सातवा प्रश्न आहे, 27वा कारगिल विजय दिवस 2026 हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? कितवा होता? 27वा होता. दिवस कोणता होता? कारगिल विजय दिवस, जो आपण दरवर्षी 26 जुलैला साजरा करतो. 26 जुलैला लक्षात ठेवायचा आहे. थोडीशी माहिती पाहूया. हा जो काही दिवस आहे तर तो 1999 मधील कारगिल युद्धात भारतीय सैन्याच्या शौर्याची आणि बलिदानाची जी काही आठवण आहे तर ती करून देत असतो. कारगिल युद्ध आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ऑपरेशन विजय हे मोठे मोहीम सत्र राबवले होते 1999 मध्ये. कशासाठी तर पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन विजय. या युद्धामध्ये भारताचे सुमारे 527 शूर जवान होते तर ते देशासाठी शहीद झाले होते. त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं. आणि त्यानंतर 26 जुलै जे आहे तर ही तारीख लक्षात ठेवायची आहे, ज्या दिवशी 1999 रोजी विजय हा घोषित करण्यात आला होता कारगिलचा. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, मगाशी आपण पाहिलं बांगलादेशबाबत, तोच प्रश्न या ठिकाणी पुन्हा आहे. इथे प्रश्न काय विचारला तर राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तिथे विचारलं होतं राजीनामा. बांगलादेशचे हंगामी राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बांगलादेशचे हंगामी राष्ट्रपती म्हणून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हाफिज उद्दीन अहमद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागेवर तर मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या जागेवर. कारण राष्ट्रपती जे होते मोहम्मद शहाबुद्दीन तर यांनी त्या ठिकाणी पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. जसं आपल्या भारतामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तसं त्या ठिकाणी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्या ठिकाणी पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे ठरणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. आज जवळपास
80 पेज हे आपण टेलिग्रामवर अपलोड केलेलेच आहेत पूर्ण माहितीसोबत. ते देखील पाहायचे आहेत आणि हे देखील पेज आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहेत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.